मान्यवरांचं आगमन सभागृहामध्ये होत आहे। माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर, माननीय मंत्री महोदयांचं स्वागत त्यांच्या आगमन प्रसंगी करीत आहे। त्यांच्या समवेत माननीय प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर काकडे साहेब त्यांच्या समवेत आहेत। माननीय मंत्री महोदयांचं आगमन सभागृहामध्ये होत आहे। आपण उभा राहून टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करूया। कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला नमस्कार मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। माननीय आमदार पोटे साहेब, माननीय खासदार डॉक्टर अनिल बोंडे सर, सर्वांना नमस्कार। अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे शासन आदेश वितरण सोहळा या सभागृहामध्ये संपन्न होत आहे। आजच्या या सोहळा कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपस्थित विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे माननीय मंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, अमरावतीतील राज्यसभा सदस्य माननीय डॉक्टर अनिल बोंडे सर, माननीय आमदार विधान परिषद श्री प्रवीणजी पोटे, प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर उमेश काकडे साहेब, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, त्यानंतर विद्यापीठ अभियंता डॉक्टर शशिकांत रोडे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, वित्त व लेखाधिकारी आणि मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन कोळी, त्यानंतर उपकुलसचिव आस्थापना श्री मंगेश वरखडे, या ठिकाणी उपस्थित विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि अनुकंपा तत्वावर ज्यांना आदेश वितरित होणार आहे ते कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच शहरातील गणमान्य नागरिक सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने होईल। आपण आपल्या जागेवरती उभं राहावं। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा
उस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तराणी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा आता विद्यापीठ गीत होईल. नित्यं हि विद्याचिन्तनं नित्यं च विद्यामन्थनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम् जनमन जागर करीत निरंतर विद्यापीठ आले जनमन जागर करीत निरंतर विद्यापीठ आले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले मुनीन आता पुढे अडाणी ज्ञानाचं विज्ञान कळाले पर्णकुटीतील प्रतिभेलाही आभाळाचे पंख मिळाले दशसूत्राचे अक्षर अक्षर वेद नवा बोले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले किती रंजले किती गाजले किती आजळे डोळे पांगळे कर्मयोग निष्ठा मनाचरून कवेत घेता बांधव सगळे भूतदयेच्या ओलाव्याने माणूस मोहरले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले धर्मजातीच्या पलीकडे माणूस केवळ माणूस असतो भेदभ्रमाचे बंध तोडून मानवतेचे पूजन करतो पिढ्यापिढ्यांचे जीवन दर्शन विश्वात्मक झाले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले जनमन जागर करीत निरंतर विद्यापीठ आले संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले तुमचे स्वप्न पूर्ण झाले तुमचे स्वप्न पूर्ण झाले करोनासारख्या बिकट काळानंतर आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आणि ही गती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सेवेतील मी माननीय आमदार प्रतापदादा अडसर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो.
प्रशासकीय सेवेतील रिक्त जागा भरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केला आहे. शिक्षक, अधिकारी आणि सर्व वर्ग गटातील पदे भरण्यासाठी जाहिराती प्रकाशित झालेल्या आहेत. याशिवाय युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात याकरिता ठिकठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभर झालेले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावरती पोलीस भरती सुद्धा होत आहे. जवळपास 17,000च्या वर जागा महाराष्ट्रामध्ये निघालेल्या आहेत आणि विद्यापीठातील अनुकंपा तत्वावरील भरती सुद्धा या निमित्ताने होत आहे. उच्च शिक्षण विभागाला राजकारणातील खंदे फलंदाज, शासन व्यवस्थेचा प्रदीर्घ अनुभव असलेले, मनमिळावू, संयमी, जनतेच्या प्रश्नाला सदैव वाव देणारे आदरणीय चंद्रकांत दादांचं नेतृत्व लाभलं आहे हे आम्ही आमचं अवभाग्य समजतो. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी सातत्याने दादांचा पाठपुरावा असतो असे मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव यांना विनंती करतो की ते पुष्पगुच्छ देऊन सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे हो सर हो विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू यांचं स्वागत करतील. कुलसचिव सर. अध्यक्ष यानंतर मी आदरणीय कुलगुरू सरांना विनंती करतो की ते शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन आदरणीय दादांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करतील. लाईट लावून आदरणीय दादांचा सत्कार विद्यापीठाच्या वतीने होत आहे. शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर दादांचा सत्कार या ठिकाणी करीत आहे. मी कुलसचिव यांना विनंती करतो की ते पुष्पगुच्छ देऊन आदरणीय खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेबांचं विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतील. त्यानंतर आदरणीय आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे यांचं सुद्धा स्वागत विद्यापीठाच्या वतीने करतील. आदरणीय आमदार श्री प्रतापदादा अडसर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतील. आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सरांचं सुद्धा विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतील. सहसंचालक डॉक्टर उमेश बी काकडे यांचं सुद्धा कुलसचिव सर स्वागत करतील. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्याने स्वागत करतो आणि प्रास्ताविक करण्याकरिता विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सरांना विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या पावनस्मृतीचं अभिवादन करतो व आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे व व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे एक बार पुनश्च स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की आजचा हा दिवस विशेष दिवस आहे, कारण की या प्रकारचा कार्यक्रम मला वाटते विद्यापीठात कधी झालेला नाही आहे, ज्यामध्ये आपल्या विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी जे मृत पावले त्यांच्या पाल्यांना आपण अनुकंपा तत्वावर जे शासनाने आदेश पारित केले आहेत त्याचं वितरण आज येथे होऊ घातलेलं आहे व त्यानंतर त्यांना विद्यापीठातर्फे रीतसर नियुक्तीपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमासाठी आपल्याला माहीत आहे की विद्यापीठामध्ये भरपूर कर्मचारी अधिकारी आहेत आणि यापूर्वी असा GR होता की फक्त गट क आणि गट ड
यांच्याकरताच अनुकंपा तत्वावर ही व्यवस्था होती. पण या शासनाने गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी एक नवीन GR काढला. त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असे 4ही गटामधील मृत कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावर आपण शासन नोकरी रेग्युलर नोकरी आपल्या विद्यापीठामध्ये किंवा इतर शासकीय आस्थापनेतही दिल्या जातात. त्यामुळे मी या ठिकाणी जे 7 आजचे लाभार्थी आहेत, जे कर्मचारी आहेत आपल्या इथे, जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्या सर्वांचे अभिनंदन करतो. त्याशिवाय मी मान्यवरांना सांगू इच्छितो की शासनाने अनुकंपा तत्वावर जरी आज हे आदेश आपण देणार आहोत आणि नियुक्तीपत्र देणार आहोत, तरी विद्यापीठाने त्या ज्या व्यक्ती मृत पावल्या आहेत, कर्मचारी अधिकारी मृत पावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या पाल्यांना एकत्रित वेतनावर यापूर्वीच त्यांना नियुक्ती दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर जो आर्थिक भार येणार होता तो विद्यापीठाने यापूर्वीच हलका केलेला आहे आणि आजपासून त्यांना शासन आदेशानुसार शासकीय नोकरी, रेग्युलर नोकरी मिळणार आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. शासनाचे आभार व्यक्त करतो की शासनाने याच्यात पुढाकार घेतला आणि एका सोबत 7 जणांचे नियुक्तीपत्र आज आपण देणार आहोत. त्याबद्दल मी एकदा पुनश्च शासनाचे आभार व्यक्त करतो, सर्वांचे स्वागत करतो आणि माझे प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करतो विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांना. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सर, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, त्याप्रमाणे या व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अनुकंपा या शब्दामध्येच खूप मोठी व्याप्ती आहे. कारण अनुकंपा हा जो शब्द आहे त्या कुटुंबाला जे आधाराची गरज असते आणि त्या आधारातून हे केवळ 7 लोकांचा हा प्रश्न नाही आहे, तर या 7 लोकांवर अवलंबून असणारं पूर्ण कुटुंब, या सर्व लोकांच्या मागे असलेले लोक, या सगळ्यांच्या आज त्यांना शासनाकडून नियुक्तीपत्र दिले जात आहे. तो अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आणि मला दादा, मी आज महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय नेतृत्व करतो. मला असं आठवते की जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा तुम्ही आम्हाला तारीख दिली 1 फेब्रुवारीला, आणि 1 फेब्रुवारीला तारीख लावल्यानंतर 15 फेब्रुवारीला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समक्ष एक मीटिंग झाली आणि इतके प्रलंबित प्रश्न होते दादा, ते सगळे प्रश्न मार्गी लागले. हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अत्यंत संघर्ष केला आम्ही, 5 वर्षापर्यंत आमचा लढा चालला. परंतु माननीय उदयजी सामंत होते, माननीय अजितदादा पवार होते त्यावेळेस, परंतु आम्हाला न्याय नाही मिळाला. आज 40,000 कर्मचाऱ्यांचं नेतृत्व आम्ही करतो. 40,000 कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम दादांनी केलं, याबद्दल दादांचं विशेष अभिनंदन. आणि दादा, आता एक प्रश्न फक्त राहिलेला आहे. 10-20-30ची जी योजना आहे ती योजना फक्त लागू करायची आहे. आणि मला असं आठवते की G20च्या कार्यक्रमामध्ये तुमची माझी पुण्यामध्ये भेट झाली होती, तेव्हा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की हाही प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावू. त्यामुळे मला तुमच्याकडून अपेक्षा आहे का हा प्रश्न तुमच्या काळातच सुटेल आमचा. आणि ही 90% सुटलेले प्रश्न आणि फक्त आता 10% हत्ती गेला आणि शेपूट राहिलेला आहे. त्यामुळे आता हाही प्रश्न तुम्ही मार्गी लावाल ही खात्री आहे. आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नॉन टीचिंग एम्प्लॉई जे आहे विद्यापीठाचे आणि विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयाचे, हे सर्व आनंदी आहे. अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. आणि दादांचे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे. आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले. माननीय संचालक देवळणकर साहेब यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आमचे सहसंचालक जे आहे काकडे साहेब, हेही आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य करतात. दादा, उच्चतंत्र शिक्षण विभागामध्ये तुम्ही जेव्हापासून मंत्री झाले तेव्हापासून कामाची गती वाढलेली आहे, लोकांचे प्रश्न सुटत आहे. ही अत्यंत मोठी जमेची बाजू आहे. याकरता आम्ही संघटना म्हणून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारे हा 10वीचा प्रश्न जो आहे
त्याचप्रमाणे एक अजून माझी मागणी आहे की NEPच्या संदर्भामध्ये सगळ्याकडे ओरिएंटेशन झालेलं आहे दादा. शिक्षकांचं झालं, संस्थाचालकांचं झालं, विद्यार्थ्यांचं झालं, पण नॉन टीचिंग एम्प्लॉईचं झालेलं नाही आहे. मी देवळणकर साहेबांसोबत बोललो. देवळणकर साहेबांनी मला प्रॉमिस केलं की दादांसोबत बोलून मी एक निवेदनही दिले आहे त्यांना. लगेच मला माझी अशी विनंती आहे संपूर्ण 40,000 कर्मचाऱ्यांच्या वतीनं की तुम्ही एक महाराष्ट्र स्तरावर मध्यवर्ती ठिकाणी पुण्याला एक कार्यशाळा आयोजित करून त्या लोकांना ओरिएंटेशन देण्याची गरज आहे. कारण इम्प्लिमेंट करणारी सिस्टीम जी आहे ते नॉन टीचिंग आहे. त्याचप्रमाणे एक दुसरा विषय असा आहे की विद्यापीठामध्ये NEP आपण हे करत आहे, NEPचं मोठं काम चालू आहे आणि दरवर्षी 35-36 कर्मचारी रिटायर होत आहे. मी DCM सोबत जेव्हा मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये कार्यरत आहे दादा माझ्याजवळ. त्यांनी सांगितलं होतं की महत्त्वाचे जे काही पदं आहे ते मान्य करण्याची जबाबदारी आपण करू आणि महत्त्वाच्या पदांना तुम्ही एक प्रस्ताव सादर करा. तर डायरेक्टर ऑफिसकडून त्याची कारवाई चालू आहे. त्यालाही लवकरात लवकर मान्यता देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा अशी मी आपल्याला अत्यंत नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा हा दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि तिथे विद्यापीठ निर्माण झालेलं आहे. परंतु आज सिरोंच्याकडून जेव्हा नागपूरला एखाद्या कर्मचाऱ्याला यावं लागतं तर 400 किलोमीटरचा पल्ला त्याला गाठावा लागतो. त्यासाठी जसं सोलापूर विद्यापीठासाठी केवळ एका जिल्ह्यासाठी सहसंचालक कार्यालयाची निर्मिती झाली आहे, त्याप्रमाणे गडचिरोली विभागासाठी सुद्धा तिथे सहसंचालक कार्यालयाची निर्मिती झाली पाहिजे. कारण 400 किलोमीटरहून त्या कर्मचाऱ्याला यावं लागतं. आदिवासी नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे दादा, आता कसं आहे की मी संघटनेचा मला मौका फार कमी भेटतो त्यामुळे तुमच्यासमोर जेवढं बोलता येते तेवढं बोलायचा प्रयत्न करून राहिलो. परंतु आपण सगळ्या लोकांना ठीक आहे. तर मी पुन्हा दादांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद अजयजी. यानंतर अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे वितरण आदेश या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होईल. मी सर्वप्रथम कुमारी नेहा देवानंद रॉय यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यावं. मी माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी कुमारी नेहा देवानंद रॉय यांना आदेश वितरित करावा. त्यानंतर श्री अंजर खान अयूब खान यांनी व्यासपीठावर यावं. त्यानंतर श्री अब्दुल तस्लीम यांनी व्यासपीठावर यावं. श्री ऋषिकेश कांडलकर, त्यानंतर अभिषेक देशमुख, त्यानंतर कुमारी आदिती वाबळे, त्यानंतर कुमारी आदिती मोहोड, अनुकंपा तत्वावरील पाल्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. श्री अभिषेक देशमुख यांचा सत्कार माननीय मंत्री महोदय करीत आहे. त्यानंतर कुमारी आदिती वाबळे हिचा सुद्धा सत्कार माननीय मंत्री महोदय करत आहे. त्यानंतर कुमारी आदिती मोहोड, आत्ताच माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या आदेशाचं वितरण या ठिकाणी संबंधितांना झालेलं आहे. यानंतर मी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन कोडी आणि विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष श्री शशिकांत रोडे यांना विनंती करतो की त्यांनी संघटनेच्या वतीने शॉल श्रीफळ देऊन माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करावा.
माननीय मंत्री महोदयांचा सत्कार या ठिकाणी झालाय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर. काल एकाच दिवशी महाशिवरात्री, जागतिक महिला दिन आणि आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, त्यामुळे विकास कामांची उद्घाटनं या सगळ्यातून उशिराचं फ्लाईट पकडायचं 12:30चं, तर ते 12:30च्या ऐवजी 2:30ला उडालं. 3:30ला नागपूरला पोचलं, 4ला निवासस्थानी आडवा झालो आणि पुन्हा 6ला उठून मी निघालो. आणि संध्याकाळी पुन्हा अशीच कसरत आहे की रात्री 11चं फ्लाईट पकडून पुण्याला जायला लागेल, कारण उद्या पुण्यामध्ये जे एअरपोर्ट होतं त्याचं विस्तारीकरण झालं, अप्रतिम झालं आहे. तर त्याचं ऑनलाईन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते उद्घाटन आहे. त्याला फिजिकली दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत, देवेंद्रजी आणि अजितदादा. त्यामुळे त्याला पुन्हा कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे मी थोडी घाई करतो, त्याबद्दल मला क्षमा करा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठामध्ये कर्मचारी सर्व्हिसमध्ये असताना गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या कोणातरी एका सदस्याला नोकरीला घेणं, याला आपण अनुकंपा तत्वावरची नोकरी म्हणतो. तर अशा 7 जणांना आज ह्या ठिकाणी आपण त्यांच्या घरातील कोणीतरी सिनियर गेल्यामुळे त्यांच्या ऐवजी नोकरीमध्ये घेतलं, त्याचा आदेश देण्याचा कार्यक्रम झाला. त्याला व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते, व्यासपीठावर उपस्थित राज्यसभा सदस्य माननीय अनिलजी बोंडे, विधान परिषद सदस्य माननीय प्रवीणजी पोटे, विधानसभा सदस्य प्रसादजी अडसळ जे आपल्या सिनेटचे मेंबर आहेत, डॉक्टर प्रसाद वाडेगावकर परकुलगुरू, उमेश काकडे सहसंचालक उच्च शिक्षण, व्यासपीठातील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित ज्यांना हे अनुकंपा तत्वावरच्या नोकरीचं पत्र मिळालं असे सर्व आता विद्यापीठाचे अधिकृत कर्मचारी झाले असे कर्मचारी, विद्यापीठात वर्षानुवर्ष काम करतायत असे सर्व कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधीच्या 2-3 वक्त्यांनी आज काय कार्यक्रम आहे त्याची माहिती दिली आणि पेंडिंग पण आहेत 8 नावं, त्याची पण जाणीव करून दिली. आणि 4 जणांचं अनुकंपा तत्वावरचं सिलेक्शन झालं आहे, पण आता एज बार ते झाले, म्हणजे ते वयोमर्यादा ओलांडली, असे विषय मंत्रालयात पडले त्याची जाणीव पण करून दिली. मी उद्या आणि परवा आणि तेरवा म्हणजे 11 आणि 12 2 दिवस लागोपाठ कॅबिनेटच्या मिटिंग आहेत, कारण कुठल्या क्षणी आचारसंहिता लागेल त्याच्या आधी खूप विषय मार्गी लावायचे. 2 दिवस असल्यामुळे आत्ताच मी कुलगुरूंकडून त्याची पत्रव्यवहार झाल्याची नोट घेतो आणि कुठे अडली आहे फाईल बघून हे जे तुमचे विषय आहेत, अजून 8 जणांचं राहिलं आहे आणि अजून 4 जणांना एज बार झाल्यामुळे विशेष बाब करायला लागेल, ते मी करून देतो. सगळ्या अशा सदस्यांच्या कुटुंबातलं कोणी ना कोणी गेलं आहे, त्यांचं कुटुंब चालवताना त्यांना जी अडचण येत होती ती ह्या निर्णयाने ती अडचण संपेल असं मला वाटतं. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आत्तापर्यंत पेंडिंग खूप विषय मार्गी लागले याची माहिती दिली, त्याबद्दल माझं सत्कार केला. आणि जो पेंडिंग विषय आहे त्याची आठवण करून दिली. मी लगेचच राज्याचे संचालक शैलेंद्र देवळणकरांशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याचा शासन निर्णय निघायचा आहे किंवा त्याच्या अंतर्गत सगळ्यांनी आपापले निर्णय काढायचे असतात, पण कर्मचाऱ्यांच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की त्याचा शासन निर्णय निघाला आहे. माझे OSD जे खूप शार्प आहेत त्यांचंही म्हणणं आहे, त्यामुळे ते खरं मानून मी पुन्हा गाडीत बसलेल्या देवळणकरांना म्हणतो की अरे बाबा निर्णय आदेश निघाला आहे, तर मग त्या आदेशाला अनुरूप आम्ही निर्णय काढायचा. त्यामुळे तो तसा कम्पॅरेटिव्हली सोपा विषय, कारण आम्ही तो काही वेगळा निर्णय करायचा नाही आहे. आधी 12, 24, 36 होतं. म्हणजे थोडक्यात काय की ज्या डिपार्टमेंटमध्ये प्रमोशन्सना वाव नाही, प्रमोशनच्या जागा नाहीत, त्यांना 12 वर्षानंतर प्रमोट झाले असं म्हणून
पगारातली वाढ मिळणं याला 12-24-36 म्हणतात. म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो प्रमोट झाला असता, प्रमोशनची पोझिशन असती तर काय पगार मिळाला असता, तो ती पोझिशन न मिळता देणं इतका तो व्यावहारिक विषय आहे आणि तो वर्षानुवर्ष चालला आहे. कर्मचाऱ्यांची मागणी होती ते 12च्या ऐवजी 10 करा. मग 10 केलं की आपोआप 10, 20, 30 होतं. त्याचा शासन निर्णय निघाला असेल तर मग त्याच्या आधारे महाराष्ट्रातल्या कॉलेजेस आणि विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी तो नुसता लागू करायचा आहे. ते मी लगेच बघतो, कारण ह्या 4 दिवसात असे सगळे विषय संपवावे लागतील. अदरवाईज 2 महिने निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत थांबावं लागेल. दुसरा त्यांनी मुद्दा केला जो लगेचच आमच्या देवळकरांनी मान्य केला की नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने जसं प्राध्यापकांचं ट्रेनिंग तुम्ही करता तसं इम्प्लिमेंट करणारी खरी ऑथॉरिटी ही नॉन टीचिंग आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, तर त्यांचं एक ट्रेनिंग करा. तर लगेच देवळकरांनी मान्य केलं. ते म्हणाले की तुमचा वेळ मिळण्याशी ते जोडलं होतं. तर मी त्याला आता सांगतो की मला वेळ आता शक्य नाहीचं, कारण आचारसंहितेत आम्हाला अशा शासकीय कार्यक्रमात जायला परवानगी नसते. मग तेवढ्यासाठी ते पेंडिंग ठेवण्याच्या ऐवजी नाहीतरी मी काय दीपप्रज्वलन करून 2 मिनटं भाषण करून जातो आणि मग बाकीचे फॅकल्टीज मांडतात ना की बाबा नवीन शैक्षणिक धोरण काय आहे, तुमची भूमिका काय असली पाहिजे, काय आपण ट्रेनिंग करायला पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे जूनपर्यंत वाट न बघता ते ट्रेनिंग लगेच होईल असं मी पाहतो. नवीन शासनाचा हा प्रयत्नच राहिला आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 ते 19 महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार होतं आणि खूप स्पीड होता गव्हर्नमेंटला. म्हणजे त्या सरकारचं वैशिष्ट्य असं राहिलं की त्याच्या आधीच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्यांच्याच सरकारमधले काही जण काय आरोप करायचे की मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाला आहे, ते सहीच करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. तर ते तरुण असल्यामुळे आणि क्विक निर्णय घेणार असल्यामुळे 14 ते 19 कोणाला हा आरोपच करता आला नाही की यांच्या हाताला लकवा झाला आहे, कारण भराभर निर्णय. ती 3-3 वाजता मला आठवतं की देवेंद्रजी म्हणायचे की दादा कुठे आहेस, तर मी आहे, कंटाळा नसेल तर ये, आज एक फाईल क्लिअर करायची असते. तर 3-3 वाजता मी जायचो, 4ला फाईल क्लिअर. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मला आजही आठवतं की मी प्रवासात होतो, देवेंद्रजीचा फोन आला की तू कुठे आहेस, तर म्हटलं की नाही मुंबईकडे निघालोयस, तर तू लवकर पोच, आपल्याला रात्रीत प्रश्न संपवायचा आहे. आणि पहाटे 5ला आम्ही कर्जमाफीची घोषणा केली. मग नंतर आलेलं सरकार जे आहे त्याच्यावर मी आरोप करण्यासाठी उभा नाही यायचं, कारण ही काही राजकीय सभा नाही. राजकीय सभा आता सुरू होतील त्यावेळेला बघू. त्यामुळे मी उभा आहे एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात. तर त्या गव्हर्नमेंटने असं ठरवलं की जे धोरण त्याच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचं होतं किंवा थोडं सांभाळून निर्णय करायचे, उगाच झंझट नको, थोडं इतके दिवस थांबलात तर आता थांबायला काय अडचण आहे. अशा प्रकारचं एक सरकार 33 महिने चाललं. त्याला कोविड हे एक मोठं कारण पण होतं. कोविड आहे, तुम्ही बाहेर पडायचं नाही, मंत्रालयात जायचं नाही, ऑनलाईन करायचं. ऑनलाईन सरकार चालवलं असतं तर चालवता आलं असतं तर मजा होती, मग सगळं जगत चाललं असतं. तर त्यानंतर मग जे सरकार आलं त्यांना एका अर्थाने बॅकलॉग भरून काढायचं आहे. त्यामुळे 14 ते 19 डबल स्पीडने सध्या गव्हर्नमेंट चाललं आहे. देवेंद्रजींचा खूप टोकाचा आग्रह आहे, एकनाथजींचा खूप टोकाचा आग्रह आहे. आता अजितदादा आले तर अजितदादांचं कल्चरच वर्क कल्चर आहे. ते 6ला दिवस सुरू करतात. सगळे घाबरलेलेच असतात की त्यांचा फोन येणार. त्यामुळे आता हे तिघेही असे स्पीड असल्यामुळे भराभर विषय मार्गी लागत आहेत. म्हणजे ह्या महिन्याभरात माझ्या 4 खात्यांचे काढलेले GRचे पुस्तकच तयार होईल. काल आम्ही किमान 8 GR काढलेले आहेत आणि सगळे GR असे पेंडिंग विषयांचे काढतोय. आणि त्यामुळे नॉन टीचिंगच्या भरतीपासूनचे विषय पेंडिंग राहणार नाहीत. आता मी सगळ्या प्रशासनाला असं म्हटलं आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये एका अर्थाने असा पिरियड सुरू होतो की ज्याच्यामध्ये आम्ही मंत्रालयात येणार नाही तुम्हाला त्रास द्यायला, आम्ही आढावा बैठक लावणार नाही, कॅबिनेट नाही, निवेदनावर सही तातडीने करावे असं, कारण त्याला बंदी असते. ह्या काळामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष पेंडिंग विषयांचा नीट अभ्यास करा, त्याच्यातून फायली तयार करा आणि आचारसंहिता संपूर्ण आलो आम्ही मेंडला की लगेच पटापटा समोर ठेवा. म्हणजे एक तर विषय बहुधा उद्या मी मार्गी लावेन, त्याचं फक्त आता कॅबिनेट नोट तयार व्हायची आहे. तो 2001च्या आधी निर्णय असा झाला की आता 1 नंतर कोणालाही कॉलेजला अनुदान मिळणार नाही, पण 1 पर्यंतच्या सगळ्यांना देऊन टाका. तर त्यावेळेला का माहीत नाही, म्हणजे 78 कॉलेज राहिली, ती 23 वर्ष राहिली. आणि मग 23 वर्षानंतर प्रत्येकाला जसं वाटायला लागलं की हे सरकार आपले प्रश्न लवकर संपवणार. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं. तोही विषय उद्या मार्गी लागू, तो 23 वर्षानंतर मार्गी लागेल. त्यामुळे
आम्ही आता प्रशासनाला असं म्हटलं आहे की प्राध्यापक किंवा नॉन टीचिंग यांची गॅप किती आहे भरतीतली ते काढा. कारण 17ला हा आढावा घेतला गेला होता, आता आपण 24ला आलो, मधल्या काळात खूप लोक रिटायर झाले. तर तो एप्रिल मे मध्ये त्याला काय आचारसंहिता नसते, त्यामुळे ते सगळं काम ते भराभरा करतील आणि मग आम्ही जूनमध्ये कॅबिनेट समोर जाऊ. किंवा महाराष्ट्रामध्ये विद्यापीठं जी आहेत शासकीय विद्यापीठं 12, त्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये इतकी तूट आहे, मग विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्राध्यापकांची इतकी तूट आहे आणि कॉलेजेसमध्ये आता आपण 2100 प्राध्यापकांच्या भरतीला जवळजवळ 20 वर्षानंतर परवानगी दिली, त्यानंतरही तूट आहे. ती माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा एकदा 3-4 हजाराची आहे. तर ती आम्ही जूनमध्ये मार्गी लावू. त्यामुळे तुमचा मेजर विषय जो आहे नॉन टीचिंगच्या भरतीचा तोही मार्गी लागेल. पुन्हा एकदा मी विद्यापीठांनाही असं आवाहन करेन, एक प्रतिमा सरकारची लोकांमध्ये होऊन गेली की सरकारी काम आणि 6 महिने थांब. तर तीच प्रतिमा निम सरकारी असल्यामुळे विद्यापीठांची आहे. मार्कलिस्ट हवी आहे 2 महिने, तर कुठे जग गेलो. त्यामुळे मी तर डिक्लेअर केलं आहे आणि ह्या वर्षीपासून सगळ्या विद्यापीठांना त्याची अंमलबजावणी करणं सक्ती आहे की असा रिझल्ट लागला की त्याची डिग्री जी आहे ती त्याच्या डिजिलॉकरमध्ये आपण टाकली पाहिजे आणि ती डिजिटल सिग्नेचरची टाकली पाहिजे, जेणेकरून त्याने ॲक्सेस करून कॉपी काढायची. 6-6 महिने आपण पदवीदान समारंभाचे कार्यक्रम करत नाही. कोणाला तरी तुम्हाला बोलवायचं असतं, तो 4 वेळा तारखा रद्द करतो, मग तुम्ही 4 वेळा कार्यक्रम रद्द करता. तो कार्यक्रम झाल्याशिवाय कोणाला डिग्री देत नाही. त्या विचाराला परदेशात जायचं आहे, परदेशातले लोक ओरिजिनल डिग्री मागतात. म्हणून आपण निर्णय केला की कुठल्याही विद्यापीठाला एवढे कार्यक्रम करा, मोठमोठे करा, काय अडचण नाही, पण तुम्ही त्याची डिग्री व्हेरी नेक्स्ट मोमेंट काय अडचण आहे, तो त्याच्याकडे पास झाल्याची मार्कलिस्ट आहे, तर आपण त्याची डिग्री करून टाका. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी विद्यापीठाला मी आवाहन करेन की सरकारच्या बाबतीतली ही जी इमेज आहे की सरकारी काम 6 महिने थांब, तर विद्यापीठ ही खूप विद्वान लोकांची विद्यापीठ आहेत ना, त्यामुळे त्यांनी सरकारचं हे धोरण जे आहे त्या सरकारची प्रतिमा पण आपण बदलतो आहे. लिटरली देवेंजी कधी कधी सकाळी जे बसतात त्या 18 आढावा बैठका घेऊन मगच दिवस संपवतात. त्यामुळे आता सरकारची पण प्रतिमा आपण बदलू, विद्यापीठाने आपली पण प्रतिमा बदलावी. विशेषतः काही गोष्टी तुम्ही स्वनिधीतून करा, आम्ही त्या तुम्हाला भविष्यामध्ये कॉम्पेन्सेट करून देऊ ना. तुम्ही चांगलं केलं की ज्यांच्या घरचं कोणी ना कोणतं गेलं त्यांना तुम्ही लगेच नोकरी दिली, हा विश्वास ठेवून की सरकार कधीतरी ते रेग्युलराईज करणार आहे. तर अशी गती पकडा असं आपल्याला शब्द देतो आणि अध्यक्षांना मीच बोलावतो की त्यांनी आता अध्यक्षीय भाषण करावं, नाहीतर त्यांना बोलावण्यामध्ये पुन्हा 2 मिनिटं वेळ जाईल. मी माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजच्या या अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या सोहळ्याला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील, माननीय राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे, माननीय आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे, माननीय आमदार श्री प्रतापजी अडसड, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी ज्या कर्मचाऱ्यांना आज दादांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप झालं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माननीय दादांना आणि शासनाला मनपूर्वक धन्यवाद देतो की अतिशय गतीने हे काम पूर्ण झालं. आणि आत्ताच दादांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की उरलेले जे 8 प्रस्ताव आहे तेही आम्ही तातडीने मार्गी लावू. त्याबद्दल दादांचंही मी मनापासून आभार मानतो. वास्तविकता बरंच बोलायचं आहे, पण आत्ताच दादांच्या सूचनेनुसार अगदी शॉर्टमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. आपल्या विद्यापीठाला 40 वर्ष पूर्ण झाले आणि या 40 वर्षामध्ये विद्यापीठाने यशाची अनेक शिखरं गाठलेली आहेत. आत्ताच विद्यापीठाला उरुसाची 20 कोटी रुपयाची ग्रँट मिळालेली आहे.
तसेच आमचं जे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर आहे तेही अतिशय व्हायब्रंट असून त्यालाही नुकतीच 5 कोटीची ग्रँट आम्हाला मिळालेली आहे. रिसर्च जो एक महत्त्वाचा भाग असतो त्यातही विद्यापीठ अग्रेसर असून आमच्या विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर अनिता पाटील यांच्या पेटंटचं नुकतंच कमर्शियलायझेशन झालं आणि त्यांच्या पेटंटला कमर्शियलाइज होऊन एक जो किडनी स्टोन असतो त्याच्यावरचं औषध त्यातून तयार होत आहे आणि ते कमर्शियलाइज झालेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण राज्यात हे पहिलं असं एक पेटंट आहे ज्याचं कमर्शियलायझेशन झालेलं आहे. तो निश्चितपणे आमच्या विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहे त्यांचा जो रिसर्च आहे त्याचा तो मानाचा तुरा आहे असं मला इथे आवर्जून नोंदवावं असं वाटतं. सध्या विविध इमारतींचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. त्यातलं उल्लेखनीय म्हणजे आदिवासी मुलींकरता आम्ही एक हॉस्टेल बांधतो आहोत. असे आणखीन बरेच मुद्दे आहेत पण वेळेच्या कन्स्टंटमुळे जास्ती मांडू शकत नाही. 20 कोटी मिळाले. हां, PM उषा 20 कोटी मिळाले. आणि प्रस्तावित आमचं एक इंडोर स्टेडियम आहे तसेच एक मल्टीपर्पज हॉल आम्हाला बांधायचा आहे. त्यातही शासनाकडनं आम्हाला थोडी अपेक्षा आहे. आणि मुख्यतः एक विषय महत्त्वाचा असा मांडायचा आहे की आमच्या विद्यापीठाचा पसारा दादा खूप मोठा आहे. 5 जिल्हे आहेत आणि बुलढाणा मेळघाट वगैरे हे धारणी वगैरे बरंच लांब आहे. तर आपल्या कायद्यामध्ये सब कॅम्पसची तरतूद आहे. तर त्या तरतुदीनुसार जर का आम्हाला सब कॅम्पस तिथे बुलढाण्याला किंवा धारणीकडे उभारायची शासनाकडनं परवानगी मिळाली तर तिथल्या विद्यार्थ्यांकरता फार ते सोयीचं होणार आहे. तशी आपल्याला एक विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो. आणि आपण कुठे करायचं ते करायचं. बरं, जरूर. आणि दादा आपण आता आम्हाला जे सूचना केल्या त्या निश्चितपणे लक्षात ठेवू आणि इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ जसं NEP इम्प्लिमेंटेशन बाबत शासन जेवढं गंभीर आहे तेवढेच आम्हीही गंभीर असून अतिशय वेगाने त्याचं इम्प्लिमेंटेशन विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयावर सुरू आहे. आपण वेळात वेळ काढून आज आलात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहायला मार्गदर्शन केलं याबद्दल मी दादांचे विद्यापीठातर्फे माझ्यातर्फे मनपूर्वक आभार मानतो. तसेच माननीय पोटे साहेब, बोंडे साहेब, अडसड साहेब आणि आपण सर्वजण येथे उपस्थित झाला आपण सर्वांचेही आभार मानून थांबतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.